रात्रीच्या अंधारात शेतात खोदला 4 फूट खड्डा, विळेगावात दहशतीचे वातावरण. देवणी पोलिसांनी उघडले रहस्य. देवणी तालुक्यातील विळेगाव येथे रात्रीच्या अंधारात अज्ञात व्यक्तीने एका शेतात 4 फूट खोल संशयास्पद खड्डा करून काहीतरी पुरल्याच्या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच परिसरात विविध चर्चांना उधाण आले. कोणीतरी जादूटोणा केला की एखाद्या गंभीर गुन्ह्याचा पुरावा लपवण्यात आला, अशा अनेक अफवा गावभर पसरू लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार विळेगाव येथील सर्वे क्रमांक 22/3 मधील शेतात 6 जुलैच्या मध्यरात्रीनंतर ते 7 जुलैच्या पहाटे दरम्यान अज्ञात व्यक्तीने झाडाखाली 4x4 फुटाचा खड्डा खोदला होता. मंगळवारी सकाळी शेतकरी नरसिंग नागराडे व उद्धव नागराडे शेतात गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. संशयास्पद हालचाल लक्षात येताच त्यांनी तातडीने देवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल खोडेवाड यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली देवणीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सोमनाथ वाडकर, फॉरेन्सिक पथक, शासकीय पंच, छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत घटनास्थळी तपास सुरू करण्यात आला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संशयास्पद खड्डा उकरण्यात आला. मात्र खड्ड्यातून कोणतीही धक्कादायक किंवा आक्षेपार्ह वस्तू न सापडता केवळ 2 लिंबू आढळून आले. यावरून हा प्रकार अंधश्रद्धा किंवा जादूटोण्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गावात निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण एका क्षणात दूर झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी ढमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल खोडेवाड तसेच पोलीस अंमलदार लामतुरे, पुट्टेवाड, पवन गायकवाड आणि अभिजित यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. वेळीच आणि पारदर्शकपणे तपास करून पोलिसांनी गावात पसरू पाहणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला. देवणी पोलिसांच्या तत्पर आणि जबाबदार कार्यपद्धतीबद्दल विळेगावच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत. दिले की त्यांच्या शेतगट सर्वे क्रमांक 22/3 मध्ये काहीतरी संशयितरित्या पुरलेला आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली. म्हणून आम्ही देवणी तालुक्याचे दंडाधिकारी यांना आहे आणि आपण तिथे जाऊन खात्री करणे आहे. अशा सदस्य माननीय पोलीस अधीक्षक अमोल तांबे सर, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश सर, DYSP ढुमे सर यांना माहिती दिली आणि सदर ठिकाणी तात्काळ या ठिकाणी आलो आणि खोदकाम करून सदर बांधावर जो काही खोदकाम रात्री दरम्यान झालेला आहे ते पाहणी केली असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आणि त्यावरून असं सिद्ध होते की कोणीतरी व्यक्तीने हे खड्डा केलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. खरोखरच हा प्रकार. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजिज सौदागर.